हेलो नमस्ते, चलो काम की बात पे आते हैं। अब आप पूछेंगे कि धनुष सर इतना वक्त क्यों लगाते हैं। तो जितने सब्जेक्ट आप 3 साल में सीखते हैं उतने सब्जेक्ट हम अकेले सिखाते हैं। अगर 1000 लाइक आप इस वीडियो को करते हैं तो अगला पार्ट आएगा, वरना टाटा बाय। मित्रांनो, जे सांगायचं सांगून दिलं बघा. समजून घ्या. 1000 लाईक या लेक्चरला केले तर पुढचे लेक्चर येईल, याचा सेकंड पार्ट येईल, आणखी बरंच येईल. एमपीआर कव्हर करून देईल, काळजी नसावी. पण व्यवस्थित लिहून प्रॅक्टिस करा. डायग्राम्स पण आहेत यात. काही नंबर्स लक्षात ठेवावे लागतात. ह्या युनिटचं नाही, सर्व युनिटची गोष्ट. कुठं स्पीड लक्षात ठेवायचं आहे, कुठं आरपीएम लक्षात ठेवायचं आहे, कुठं ते बॅकवर्ड मुवमेंट होते का, कुठं फॉरवर्ड मुवमेंट होते. आता ह्या युनिटमध्ये जवळपास टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे, काही कलर कोड्स वगैरे थोडंफार किरकोळ, हरकत नाही. तर आपलं युनिट आहे मेटल जॉईनिंग प्रोसेस, आणि याच्यामध्ये वेल्डिंग आहे, आणि लास्टला सोल्डरिंग, ब्रेझिंग. ते वेल्डिंगचे छोटे छोटे पिल्लू आहे, तेही पाहू, काय हरकत नाही. सर्व पक्क करून देईल. आणि हा बाबा, क्वेश्चन पेपर चेक करा जरा. पीवाय क्यू आपल्या केस स्कीमच्या 20 मार्क्सला येऊन गेलं. काय बोलायचं आता. आणि प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये 20 मार्क्सला आहे. ऑप्शनचे धरू ना, ऑप्शनचे सोडले तर 16 मार्क्स आहे, 16. ठीक आहे ना, तू 20 पूर्ण मिळू शकतो, 16 मिळव बाबा बस. पण व्यवस्थित लिहितो. बरं, वेल्डिंग. वेल्डिंग असं मला नाही वाटत कोणी तुमच्यातनं आहे ज्याने प्रत्यक्ष पाहिली नाही. प्रत्यक्ष पाहिली नाही कुठेही जा. आजकाल तर ग्रामीण भागात वेल्डिंगचे स्टेशन झालेले, सर्वीकडे पाहिलेलं आपण. वेल्डिंग कसं केलं जातं नीट आहे का. तुम्ही जे पाहता ते इलेक्ट्रिकचं वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग आहे. पण वेल्डिंग तसंच केलं जातं असं नाही. दोन मेटल, बरं वेल्डिंग हे फक्त मेटलचं केलं जातं. ते दोन्ही मेटलचे शीट, म्हणजेच मेटलचे पत्रे, रॉड वगैरे जे काही असेल ते, हे सिमिलर असतील. म्हणजे हा स्टीलचा आहे तर हा सुद्धा स्टीलचाच असेल असं आवश्यकता नाही. कॉपर, ब्रॉन्झ, अल्युमिनियम, स्टील कोणते असू शकतात. याचाच अर्थ दे मे बी सिमिलर और दे मे बी डिसिमिलर. ही पहिली केस. दुसरी, वेल्डिंग हे नेहमी प्रेशर किंवा विदाउट प्रेशर केलं जातं. एकतर दोन्ही मेटलला हिट करणं, बरं हिट तर गरजेचीच राहते. खूप जुनी पद्धत, जेव्हा हे इलेक्ट्रिकचा वगैरे शोध नव्हता लागला तेव्हा पण वेल्डिंग व्हायची. आपण पाहिले ना, मूवी पाहतो आपण जुने, हॉलिवूड बघतो, आपला इंडियन सिनेमाही पाहतो पाहतो ते तर जास्तच आवडतं आपल्याला. तर तेव्हा त्याच्यातही काही भाले वगैरे दिसतात आपल्याला, सर्व गोष्टी ढाल दिसतात. तर तेव्हा काही ते इलेक्ट्रिक होतं का, इलेक्ट्रिसिटीचा तर शोध पण लागलेला नव्हता. तर कशी वेल्डिंग केली जायची, दोन मेटलचे प्लेट हिट केल्यावर त्यांना प्रेशर अप्लाय केला म्हणजे जोडलं जातं. फोर्जिंग म्हणतो त्याला आपण. आपलं फोर्थ युनिट आहे तशा प्रकारची प्रोसेस, बाय अप्लाइंग प्रेशर. आणि आता ऍडव्हान्समेंट मध्ये निघाली आहे. हिटिंग तर लागतंच, पण त्यासोबतच इलेक्ट्रिकचा किंवा गॅसचा हेल्प घेऊन हीट दिली जाते. आणि दोन सिमिलर किंवा डिसिमिलर मेटलला जॉईन केलं जातं. त्यातही दोन कंडिशन आहे. बाय युझिंग फिलर मटेरियल, दोन मटेरियल मध्ये तिसरा मेटल हा वितळवून मेल्ट करून भरला जातो, याला म्हणतो आपण फिलर मटेरियल. रॉड असतो तो कमी 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 होत जातो ना, पाहिलं असेल. किंवा यालाही ऑप्शन आहे विदाउट फिलर मटेरियल, तेही आपल्याला आता सर्व पाहूच. मग हे जे काही मी बोललो बाबा, हीच वेल्डिंगची डेफिनेशन आहे. आता बोलून दिलं मी 2-1 मिनिटं. जे मी मराठीत बडबड केली तेच इंग्लिशमध्ये लिहायचं मित्र तुला. वेल्डिंग इज द joining process of similar or dissimilar metal by heating with or without use of pressure, किंवा with or without applying pressure असं सुद्धा लिहू शकतात. अँड विथ और विदाउट युझिंग फिलर मटेरियल. आता सर्व भानगड काय काय नाही ते पाहू. बरं, ह्या डेफिनेशनवर नको जाऊ, शॉर्ट मध्ये तुला मेन मेन वर्ड लक्षात ठेवायला. हा, हे बघ बाबा, दोन मेटल घेतल्या, प्रेशर अप्लाय केलं, झालं. हे जुना जमाना. आणि आताचा, म्हणजे हे जुना नको समजू, हे अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे बाबा, उगाच गैरसमज नको करू. आणि फ्युजन करून मेल्ट वगैरे करून तिसरा मेटल टाकला तर ते राहतं. ही वेल्डिंगची डेफिनेशन. आता तुला बाबा इतकं जबरदस्त चॅप्टर आणि आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारं चॅप्टर आहे. फक्त तुझं ताळतंत्र नीट असायला हवं. डायग्राम्स ड्रॉ करून घे हाताने, लिहून घे. मला अनेक मेसेज येतात की सर हे करा ते करा. आणि तुम्हाला एक सांगू, युट्यूबवर इतके लेक्चर्स आहेत पण आपल्याच लेक्चरला इतकी डिमांड आहे बाबा. कमेंट्स बघा तुम्ही विद्यार्थ्यांच्या. धन्यवाद, मी तुमचे थँक्यू म्हणतो ज्यांनी कमेंट्स केल्या. मी अनेक सब्जेक्ट शिकवत राहतो, त्यात ते लक्षात नाही येत, पण पाहतो तेव्हा मी लाईक्स वगैरे रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. थँक्यू, तुम्ही मला ह्या लायक समजलं.
की तुम्हाला शिकवून दे, माझं समजतंय धनु सरांचं, चांगली गोष्ट आहे. पण मित्रांनो एक सांगणं आहे, नेक्स्ट सेमला पहिल्या अगोदर पासून अभ्यास करा. थर्ड सेम हे जबरदस्त आहे, अफलातून सब्जेक्ट आहे, आणि तेव्हा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा, आपल्या ऑनलाईन क्लासेसचा नक्की विचार करा. खूप चांगलं मार्गदर्शन करा. युट्यूबवरच असं शिकवतो मी, तर विचार कर, तिथं तर तू किरकोळ फी देणार आहे बाबा, खूप काही फी तर देणार नाही, त्याच्याहून जास्त, त्याच्याहून तर काही पटीने तुझा पगार राहणार आहे, म्हणजे तुझी सॅलरी राहणार आहे बाबा डिप्लोमा झाल्यावर. काय बोलायचं आता. थोडं समजदारीत घ्या. ठीक आहे. बघा, प्रत्येक गोष्टीची या जगात, प्रत्येक गोष्टीची, आजकाल उन्हाळा आहे, ऊन पडतं, त्याचा ऍडव्हान्टेज पण आहे, डिसएडव्हान्टेज पण आहे. डिसएडव्हान्टेज आता विचारू नका, की तुम्हाला चांगलं माहिती. सर ऍडव्हान्टेज सांगा बरं एवढ्या गरमीचे काय. तर बाळा, तो आपलं नेक्स्ट सेमला तू थर्मल मध्ये शिकणार आहे, थर्ड सेमला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरचा. जर असा त्याचा सारांश मागच्या सेमला बेसिक फिजिक्सला सुद्धा झालाय, की टेम्परेचर वाढलं, मग टेम्परेचरवर फरक पडतो, मग ते अरबी समुद्राकडनं मान्सून वारे येतात. हे सर्व प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर याचा खेळ आहे. नेक्स्ट सेमला थर्मलला आहे, आणि तो बेस आहे त्याच्यावर जम्बो सब्जेक्ट 5व्या सेमला पॉवर इंजिनिअरिंग. सांगायचं तात्पर्य हे, वेल्डिंग दोन मेटलला जॉईन करतंय बाबा, आता ऍडव्हान्टेज आहे त्याचे, आणि डिसएडव्हान्टेज पण आहे. डिसएडव्हान्टेज अगोदर सांगतो, ते म्हणजे वेल्डिंगला आपण डायरेक्टली पाहू शकत नाही. कोणते रेज राहतात बरं त्याच्यात, जर आठवा, इन्फ्रारेड राहता, अल्ट्रावायलेट राहता, इन्फ्रारेड राहता, काय राहतात बघ बरं तू. बरं, आता जॉईनिंगच्या काही पद्धती, अगदी बेसिक पद्धत दोन प्लेट्सला जॉईन करण्याची, एकदम सोपी, ती म्हणजे युजिंग नट अँड बोल्ट. असं होणार नाही की तुमच्या घरात काही गोष्टी आणि तिथं नटबोल्ट, स्क्रू वगैरे छोटासा म्हण किंवा मोठा लावलेला नाही. ऑटोमोबाईल मध्ये, पार्ट मध्ये, आपल्या या स्ट्रक्चर मध्ये बऱ्याच ठिकाणी हे असतं. तर ती मेथड ही टेम्पररी असते नटबोल्टची, बरोबर. आणि वेल्डिंग ही परमनंट असते. जॉईन केलं का एकदम ये क्या मजबूत जॉईंट है, वो तुटेगा नाही, असं कुछ है ना, वैसा आहे. ते ऍडव्हान्टेज बाबा बघ, स्ट्रॉंगर दॅन पॅरेंट मेटल, म्हणजे हा स्टील आहे, हा स्टील आहे बाबा, हे जोडले आणि नंतर जो जॉईन केला तर इकडची फोडी तुटू शकते, पण तो जो जॉईंट आहे तो तुटू नाही शकत. असं वेल्डिंगच्या टाईपवर डिपेंड. बरं, ऍडव्हान्टेज लक्षात ठेव. गोष्ट काय होते, तू कठीण कठीण करशील, तू MIG, TIG वेल्डिंग, फ्लक्स वेल्डिंग वगैरे मी आता शिकवतोच या लेक्चरला, हे सर्व करशील. ब्रेझिंग, सोल्डरिंग याचे डिफरन्स वगैरे बरोबर काही मी सर्व करून देणार, तुमचं काळजी नका करू. आणि नेमकं सोपं नाही केलं, असं नाही व्हायला हवंय. तुम्ही आपले महाराष्ट्राचे धुरंधर आहात, धनुष सरांचे विद्यार्थी, आणि खरंच आहात तर लाईक ठोका. मलाही आनंद वाटतो, वा लाईक येत आहेत एवढे. ठीक आहे. स्ट्रॉंगर दॅन अ पॅरेंट मटेरियल, नो बोल्ड और पॅटर्न निडेल. खरी गोष्ट आहे. मोल्ड म्हणजे काय, साचा. साचा गरजेचा आहे वेल्डिंगला, नाही घे बाबा पळ्या घे, अशी जोड, अशी जोड, तुला काय जोडायची जोड, कर वेल्डिंग. हायली मेकॅनिझम म्हणजे जसं जॉईनिंग केलं तरी त्याला ऑपरेशन मध्ये आपण यूज करू शकतो. कॅन जॉईन वाइड रेंज ऑफ डिसिमिलर मेटल, येस ऑफकोर्स, आय टोल्ड यू अर्लियर, सिमिलर और डिसिमिलर कसे जॉईन करू शकतो. आणि पोर्टेबल आहे बाबा. आता गॅस वेल्डिंग आहे, तिथं रिक्षामध्ये बरेच सिलेंडर घेऊन येतात, ऑक्सिएसिटिलीनचे आणि ऑक्सिजनचे, आणि कर बाबा कुठे वेल्डिंग करू शकतो. ठीक आहे, ते जाऊ दे ना बाबा, इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग पण येऊन जातात घरी. आता सोलर रूफ टॉप वगैरे बरेच आहेत, ते बघा तिथंच वेल्डिंग वगैरे करतात, घेऊन येतात. पोर्टेबल आहे, हे ऍडव्हान्टेज आहेत ना, याचा काही दुष्परिणाम नाही, हे चांगल्या गोष्टी. पण आता एवढं सांगितलं, अल्ट्रा व्हायोलेट रेज, तुम्हाला विचार करायला लावला, पण आन्सर मीच दिलं, जाऊ द्या. तर ते अल्ट्रा व्हायोलेट रेज येतात बाबा वेल्डिंग मधनं, ते आपण पाहू नाही शकत. हे काय झालं त्याचं डिसएडव्हान्टेज. मग गॉगल वगैरे, शील्ड असते ती यूज करावी लागते. रिक्वायर स्किल लेबर, खरी गोष्ट आहे. तू थिअरी शिकतायत तुम्ही सर्व, मी सुद्धा जेव्हा बीटेकला होतो इंजिनिअरिंगला, तेव्हा मी सुद्धा थिअरी शिकलो, पण जेव्हा आपण ऍप्लिकेशन मध्ये जातो तेव्हा कळतो, अरे थिअरी हे, प्रॅक्टिकल हे. आता तर तुला म्हणजे याचा अर्थ काय, स्किल लागतं. असं नाही ना की रॉड धरला सुरू पडला, कुठेही वेल्डिंगच करतोय. ओके, ठीक आहे. तर स्किल लेबर लागतात, हे काय झालं त्याचं डिसएडव्हान्टेज. हो, डिसएडव्हान्टेजच. आणि प्रॉमिनंट एज प्रिपरेशन. हा, प्रॉमिनंट एज प्रिपरेशन म्हणजे तुला प्रिपेअर करून जावं लागतं. तुला ते ऍप्रॉन घालावं लागतो, हे बघ काय असतं ते, हेल्मेट सारखं मास्क घालावं लागतं वेल्डिंगसाठी वगैरे. रेसिड्युअल स्ट्रेस वगैरे येतात, यस खरी गोष्ट आहे. जेव्हा दोन मेटल हे आपलं फोर्थ युनिट मध्ये ते फोर्जिंगने जॉईन केले जातात, मशीनिंगने जॉईन केले जातात, तर त्याचे मॉलिक्युल्सला काय फॉर्मेशन होतं, कोणता जास्त स्ट्रॉंगर आहे, ते फोर्थ युनिट मध्ये. ठीक आहे, तसंच वेल्डिंगचं, वेल्डिंग मध्ये जेव्हा जॉईन होतं तर एखादा पिलर मटेरियल भरला जातो, किंवा तेच दोन मटेरियल हे वितळून जॉईन केले जातं, तेव्हा त्याच्या मॉलिक्युल्स मध्ये डिस्टॉर्शन येतं.
causes metallurgical changes in the weld filler material. मेटॅलर्जिकल चेंजेस म्हणजे त्यांचे गुणधर्म, मेटलचे गुणधर्म हे बदलले जातात. and requires holding jigs and fixture. जिग्स अँड फिक्चर हे तुमच्या वर्कशॉप मध्ये असतील. हे असे डिव्हाइसेस आहे की जे दुसऱ्या यांना पकडून ठेवतात. हवेत नाही करायची ना. आणि वेल्डिंगचे तर आता इतके ऍडव्हान्टेज झालेले की आपण पाण्याखाली अंडर वॉटर वेल्डिंग सुद्धा होते. ओके, हाय. आता वेल्डेबिलिटी. इट इज द कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे सोय. कोणाची कन्व्हिनियन्स? जॉईनिंग मटेरियल. ज्या दोन मटेरियलला जॉईन करायचं आहे त्यांची स्वतःची तरी ॲबिलिटी आहे का नाही बाबा वेल्डिंग होण्याची, नाही तर तू जबरदस्तीच वेल्डिंग करतोय असं नाही सांगणार. याला म्हणतो वेल्डेबिलिटी, कन्व्हिनियन्स ऑफ जॉईनिंग मटेरियल. आणि याच्यासाठी काही 4 पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचे. खालचे इलॅबोरेशन तुमच्या माहितीस्तव आहे, हे लिहायचं नाही एक्झामला. तुला विचारलं वेल्डेबिलिटी, बघ वेल्डिंग वेगळं ती प्रोसेस आहे आणि वेल्डेबिलिटी ही गुणधर्म आहे, प्रॉपर्टी. जसं आपला अप्लाइड सायन्सला आहे, फर्स्ट युनिट आहे स्ट्रेस स्ट्रेन. नेक्स्ट सेमला तेच आहे रे व्हिडिओ सॉमला. माझ्याकडे शिकजो, हा खूप छान शिकवेल, माझा आवडता सब्जेक्ट आहे, याच्यापेक्षा आवडता. बघ हाच इतका छान शिकवतो तो विचार कर. त्याच्यात न्यूमेरिकल भरलेत ना, न्यूमेरिकल आले आणि टफ गोष्ट आली का आपलं फेवरेट राहतं. आय लव्ह द चॅलेंजेस. असो, वेल्डेबिलिटी हे काय गुणधर्म आहे. जसं फिजिक्स मध्ये बाबा इलॅस्टिक बॉडी हे काय ते बॉडी आहे, पण इलॅस्टिसिटी ही काय प्रॉपर्टी आहे. इलॅस्टिसिटी तसंच आहे. वेल्डिंग ही प्रोसेस आहे आणि वेल्डेबिलिटी ही प्रॉपर्टी. त्याच्या नावातच आहे ॲबिलिटी. आता महाराष्ट्रात 1,00,000च्या वर फर्स्ट इयरला डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात. यातले काही आपल्या ब्रँचेस आता हा सब्जेक्ट मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल ज्या ब्रँचेस आहेत त्यांना. काही जणांची ॲबिलिटी राहत नाही, म्हणजेच अभ्यास करण्याची ॲबिलिटी, निव्वळ टाइमपासला आणि एकदम हिरोगिरी करायला घेतात. ते डिप्लोमा ॲबिलिटी आहे का त्यांची? नाही. तुमची आहे, म्हणूनच तुम्ही लेक्चर बघताय. नाही बाबा माझी ॲबिलिटी डेव्हलप करत आहात तुम्ही, म्हणूनच हे बघताय. बघा आता नक्की कळलं असेल. ठीक आहे, हे पॉइंट्स आहे. काय पॉइंट लक्षात ठेवायचा? मेल्टिंग पॉइंट. जर त्याचा मेल्टिंग पॉइंट आपल्याला माहिती मेटलचा, तेव्हा त्या इलेक्ट्रिक रॉडने किंवा गॅस वेल्डिंगने किती वेल्ड करायचं बाबा, किती टेम्परेचर करायचं की तो वेल्ड व्हायला, मेल्ट व्हायला, वितळायला हवा आणि जॉईन व्हायला हवा. आणि त्याच बरोबरीने केव्हा तो थंड होऊ शकतो हे माहित असायला हवं. बरं, पुढचं थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल या शब्दाचा आहे टेम्परेचर, कंडक्टिव्हिटी म्हणजे वाहून नेणे. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे जर मेटलला तो जर हिटच फ्लो, लाकूड आहे, लाकूड थर्मोकॉल आहे. थर्मोकॉल इज द बॅड कंडक्टर ऑफ हिट. त्याला इकडनं हिट दिली तर तिकडे हिट घेऊन नाही जाऊ शकतो, पण मेटल घेऊन जाऊ शकतो. म्हणूनच मेटलचीच वेल्डिंग होते. थर्मल कंडक्टिव्हिटी आहे म्हणून. सरफेस कंडिशन, त्याच्या सरफेस कंडिशनवर पण डिपेंड आहे, रफ आहे, स्मूथ आहे, काय. मायक्रोस्ट्रक्चर चेंज, यस ऑफकोर्स आत्ताच सांगितलं मी, डिस्टॉर्शनचं वगैरे. आणि थर्मल एक्सपान्शन, आता मेटल्स उन्हाळ्यात एक्सपांड होतात, हिवाळ्यात कॉन्ट्रॅक्शन होतात. यु नो, आता काय बोलू हे माहिती. ठीक आहे, हे पॉइंट आहे. आणि नेमके छोटे छोटेच पॉइंट मी एवढे एक्सप्लेन करत बसलो, पुढचं काय होईल? हे परत आलं का? चल रे. हा हा, आता बघ नीट ऐक. इतना लेक्चर हो गया, इतने में इतना बड़ा लेक्चर हो गया. देखो सुनो, तरी फास्ट बोलतोय तुमच्यासाठी. आता असा क्वेश्चन आला, व्हॉट इज वेल्डिंग, व्हॉट डू यू मीन बाय वेल्डिंग अँड गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ वेल्डिंग. 2 मार्कला क्वेश्चन आहे, नीट ऐका बाळा, 2 मार्कला आहे. तर वेल्डिंगची डेफिनेशन 1 मार्कला आहे आणि 2 मार्क ट्री डायग्रामला आहे. ट्री डायग्राम मी आता अशी काढली आहे, तुला हवी तर अशी काढ बाबा, किंवा अशी काढ, काय हरकत नाही. ह्या काही गोष्टी मी तुला लक्षात राहण्यासाठी लिहिलंय, तू मात्र फक्त त्यांचं नाव लिहायचे. मी समजून देतो, काळजी नको करू. पण हाच क्वेश्चन 4 मार्क्सला आला माझ्या राजा. मग वेल्डिंगची म्हणजे वेल्डिंगची डेफिनेशन होते किंवा क्लासिफिकेशन होते, तर फक्त ट्री डायग्राम नाही चालणार. नीट ऐक, नीट ऐक. ट्री डायग्राम काढायची, प्लस त्याच्या खाली 2 प्रकारे जसं वेल्डिंगचं क्लासिफिकेशन करता येतं, अकॉर्डिंग टू प्रेशर अप्लाइड, अकॉर्डिंग टू फ्युजन वेल्डिंग, अकॉर्डिंग टू ते TIG MIG असतं आपले आर्क वेल्डिंगचे, असं लिहायचं तिथं छान. म्हणजे एक द ट्री डायग्राम अशी वर आन्सर शीटवर आणि त्याच्या खाली हे भरून आहे. 4 मार्क मिळाले. नंतर येऊन थँक्यू म्हणतो मला. कधी या पेपर? 11 मेला आहे ना? ठीक आहे. हा, आणि त्या IPLच्या भानगडीत नका पडू रे माझ्या बाळांनो. तूच आहे आपला जे काही ते त्याच्यातले प्लेयर. हा बघ, मेटल जॉईनिंग प्रोसेस म्हणजेच वेल्डिंगचे टाईप. हे जे
प्रेशर अप्लाय करून, म्हणजे दोन मेटल आणायचे बाबा जवळ, हीट द्यायची आणि दाबादाबी करायचं, वेगवेगळ्या प्रकारे प्रेशर अप्लाय करायचे. फिलर मटेरियलचं वगैरे याच्यात भानगड नाही, ना की तुला हे करायचं, प्रेशरच अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यात दोन प्रकार, एक फोर्ज वेल्डिंग, एकदम सोपं आहे. दोन रॉड आण किंवा दोन प्लेट आण, त्यांना मेल्टिंग पॉईंटच्या जवळपास घेऊन जा, फ्युजन स्टेजच्या प्लास्टिक स्टेज मधनं त्यांना थोडंसं इलेक्ट्रिक स्टेज मध्ये आण, म्हणजे हीट ते पूर्णपणे मेल्ट व्हायला नको, वितळूनच गेले तर कसं का होईल. त्यांना आले आणि हातोड्या मारले का ते थोड्या वेळाने थंड झालं जॉईन होऊन जातात. ही झाली फोर्जिंग वेल्डिंग. तुला काही ते लक्षात नाही ठेवायचं, फक्त हे लक्षात ठेवायचं नाव. पुढचं रेजिस्टन्स वेल्डिंग, मला वाटतं हे नेक्स्ट सेमला याचं डिटेलमध्ये ह्या सिलेबसला तर नाही आहे तुझ्या. नेक्स्ट फोर्थ सेमला बहुतेक प्रोडक्शन प्रोसेसला, फोर्थ सेमला आहे. तर स्पॉट वेल्डिंग, सिम वेल्डिंग, प्रोजेक्शन वेल्डिंग, बट वेल्डिंग, आणि यांचे सिम्बॉल वगैरे ना नेक्स्ट सेमचा ड्रॉइंग आहे एक आपला थर्ड सेमचा, त्यातही आहे. स्पॉट वेल्डिंग म्हणजे दोन प्लेटा जवळ येतात, वरून फक्त दाबत दाबत जातात, एक एक स्पॉटला होत जातं. सिम वेल्डिंग लागोपाठ होत जातात. हे सिम वेल्डिंग खास करून आपले काही पाईप्स असतात, तू ट्रॅक्टर ट्रॉलीला, या वाळूच्या ट्रका यांचा हायड्रोलिक जो निघतो बाबा ट्रॉलीचा, तिथं पाहिलं असेल कुठं वेल्डिंग दिलेलं आहे का नाही, मग तिथं या प्रकारच्या वेल्डिंग राहतात. आपलं अहिल्यानगर आहे महाराष्ट्रात, तिथं सिमलेस पाईपची फॅक्टरी आहे. तिथे कोण आहे अहिल्यानगरचे, बरं कमेंट करा. बघा, तर ते आहे. आणि हे फ्युजन वेल्डिंग यातल्या आपल्याला आता या युनिटमध्ये शिकायचं, आणि या व्यतिरिक्त पण आहे फ्युजन वेल्डिंग. हीट केली जातं, त्यात फिलर मटेरियल यूज करणार किंवा नाही यूज करणार, आणि याचे काही प्रकार आहे, आता हे मी सांगतोच आहे. आर्क वेल्डिंग, आर्क वेल्डिंग मध्ये तीन आहे. हे प्लग शिल्डेड, हे आता शिकवेल मी लगेच. एक MIG, एक TIG, टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग, मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग. बरं, हे दोन खूप पॉप्युलर आहे. या दोघांवर क्वेश्चन हमखास येतो काहीतरी येतो, एक तर डिस्क्रिप्शन वगैरे येईल, फिगर वगैरे, एक तर डिफरन्स येईल, आएगा मतलब आएगा बाबा, आणि नाही आएगा तो कुछ अलग आएगा. अभि काही जण ना चव लावून घेतात, इतकं छान मी शिकवलेलं ते सर्व विसरून जा. तुम्ही ते बोललो ते, अरे पण मी तर सर्व शिकवलो ना तुला, त्यातनं तर आलं ना, ते नाही बघणार. ते म्हणजे व्हाईट शर्ट नाही पाहणार, याच्यावर डाग लागला ना, तो डाग अच्छा आहे. हा ठीक आहे. गॅस वेल्डिंग, हे सॉरी, याच्या अगोदर हे सुरू करतो मी. गॅस वेल्डिंग पाहिलीच असेल तुमच्या एरियामध्ये, ऑक्सिसिटिलिटीची, इलेक्ट्रॉन बीम, आणि स्पेशल प्रोसेस आहे थर्मिट, फ्रिक्शन, अल्ट्रासोनिक, ह्या सुद्धा आता नाही आहे, या सुद्धा फोर्थ सेमला आहे प्रोडक्शन प्रोसेसला. हे वरचं नाही, हे पण हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ऍज इट इज, ट्री डायग्राम. हुशा, हे आता सांगितलं ना. पुढे गेले गॅस वेल्डिंग. आता गॅस वेल्डिंगला सुरू करतो बाबा. हे देख, गॅस वेल्डिंग, ऑक्सी ऍसिटिलीन. आता असं का नाव आहे याला? गॅस वेल्डिंग मध्ये ना मित्रांनो, ऑक्सिजन, बरं गॅस वेल्डिंग जाऊ दे, आपलं अप्लाइड सायन्सचं लास्ट युनिट आहे केमिस्ट्रीचं, फ्युएल अँड कंबशन. या पृथ्वीवर कोणतंही फ्युएल, इंधन बर्न होण्यासाठी, जळण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. तू चूल जाळ, चुलीवरचं श्रीखंड, काय चुलीवरची मिसळ, जे काय असेल ते, आजकाल तर चुलीचं किंवा LPG गॅस घे, काही घे, तो मेणबत्तीचा प्रयोग केलाय आपण 8वी 9वीला, तुमच्या प्रत्येक शाळेत होतो तो. उलटा ग्लास टाक, खूप सोपा आहे. बंद झाला, का बरं बंद झाला? ती फ्लेम, कारण की ऑक्सिजन संपून गेला म्हणून. ऑक्सिजन संपला तर इथं माणूस संपून जातो, तर ते फ्लेमचं काय. बरं, मग हे वेल्डिंगसाठी म्हणजेच आपल्याला इथं हीट अप्लाय करायची बाळा, तो ऑक्सिजन तर लागेलच ना, आणि फ्युएल लागेल बर्न होण्यासाठी. आता यासाठी मग काही फ्युएल्स आहेत, आणि फ्युएल मध्ये राहतो कार्बन. कार्बन हा महत्वाचा आहे, त्यावरून आपण कोळशाची क्लासिफिकेशन केले, पीट, बिटुमिनस, अँथ्रेसाइट वगैरे. बरं, असो. कार्बन आणि हायड्रोजन हे दोन महत्वाच्या गोष्टी, त्यातल्या त्यात कार्बन, आणि हा असतो ऍसिटिलीन मध्ये. कुठे गेलं हे ऍसिटिलीन? आता यांचे दोन सिलेंडर आहे. नीट आहे, तुला डायग्राम काढायची. हे याच्या संदर्भात काही आलं रिकामा सोडू नको, भरून येजो. आणखी एक पॉइंट आहे, तो जर असा वेगळा आहे, समजवतोय. बरं, ही डायग्राम नको काढू, तुला वेगळी काढायला देतो, पण या डायग्राम वरनं तुला काहीतरी लक्षात ठेवायचंय. ते म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर इज ऑलवेज ब्लॅक कलर. तू जा तुझ्या सराउंडिंगला कुठंतरी वेल्डिंग शॉपवर जा, तिथं पाहून घे. आता नको जाऊ, एक्झाम झाल्यावर जा, आता माझ्यावर ट्रस्ट ठेव. ऑक्सिजन सिलेंडरला नेहमी ब्लॅक कलर राहतो, आणि ऍसिटिलीन सिलेंडरला मरून कलर राहतो, मरून, मरहूम. आठवला का कुठं काढायला? तर हा ऍसिटिलीन. ऑक्सिजन सिलेंडरचा प्रेशर तुम्हाला तिथं मेन्शन करायचा, डायग्राम मध्ये लिही का नाही लिही, पण एक ओळ खाली लिहायची.
याचा प्रेशर 130 बारच्या वर राहतो, 125 बारच्या वर राहतो, 125 ते 135 बार, हे देख हाय प्रेशर. आणि त्यापेक्षा ऍसिडिटीचा प्रेशर खूप कमी राहतो, 15 ते 25 बार, 15. आता बार हे प्रेशरचं युनिट आहे. आपलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे 1 बार राहतं आणि हे 125 बार आहे. म्हणजे विचार कर, हे जो काही प्रेशर आहे त्याच्या 125 पट दाबून ऑक्सिजन त्याच्यात भरलाय, फक्त ऑक्सिजन. हा विचार कर, त्याला थोडस पण फुटला भेटला तर किती जोरात स्फोट होईल. कारण की प्रेशर आहे म्हणून. कुकरच बघ ना, 2-3 बारचा प्रेशर प्रेशर कुकर तुझ्या घरी खिचडी बनवताना ते वरची बंद झालं विसल शिट्टी तर काय होतं. ठीक आहे, हे दोघं येतील आणि इथं काय करतील, पराक्रम करतील, जळतील आणि त्याच्यावर वेल्डिंग होणार आहे. हे डिटेल समजतोय, काळजी नको करू. हा पाहून घे फिगर. हा आणि तुला जी एक्झामला काढायची ती ही बाळा. आता बघ, या ऑक्सी ऍसिटिलीन नाव काय, गॅस वेल्डिंग म्हण किंवा ऑक्सी ऍसिटिलीन का ऑक्सिजन, बरोबर. ठीक आहे. आणि याचे दोन प्रकार आहे, एक हाय प्रेशर आणि एक लो प्रेशर. आधी हाय प्रेशर सांगतो. ही जी डायग्राम मी आता दाखवली तीच डायग्राम आहे, ही हाय प्रेशरची. युजेस प्रीफिल्ड ऑक्सिजन आणि ऍसिटिलीन आणि ऑक्सिजन अगोदर पासून सेपरेट सिलेंडर मध्ये राहतो. त्यांना एकत्र टॉर्चच्या जवळ आणलं जातं आणि जसं इग्नाइट केलं, आग लागली का मग सुरू होतं. आणि टेम्परेचर 3000 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास आपण अचीव करू शकतो. 3200 बी स्पेसिफिक, 3200 डिग्री सेंटीग्रेड. हे लिहायचे, नंबर लक्षात ठेवायचे तुम्हाला, असं चालणार नाही. हा हे प्रेशर काय काय नाही. आणि महत्वाचं लक्षात ठेव, काय बोललो मी, हेच की हे आधीपासून आणि जे बोडबड करतोय डिस्क्रिप्शन लिहायचंय, फिगर काढायची आणि मग डिस्क्रिप्शन त्याच्या खाली लिहायचंय. हाफ पेज फिगर, हाफ पेज काहीतरी ओळी भरू नये, काही पण नको भरू, योग्य भरतो. जर तू डायग्राम नाही काढली आणि मात्र कन्स्ट्रक्शन वर्किंग योग्य लिहिलंय, मार्क नाही मिळणार. आणि हे काय बरं, हे टेम्परेचर आहे. वेगवेगळ्या मेटलला किती टेम्परेचर गॅस वेल्डिंगचं ठेवावं लागतं. जसं सर्वात कमी टीनला गरज आहे, ते ब्रेझिंग आणि सोल्डरिंगला बघूच आपण. मग जसं जसं वर जातो स्टीलला सर्वात जास्त टेम्परेचर गरज आहे 1600 डिग्री सेंटीग्रेडची. आणि लो प्रेशर सिस्टीम, आता डिफरन्स आला, हाय प्रेशर सिस्टीम, लो प्रेशर सिस्टीमचा 2 मार्कचा किंवा 4 मार्कचा. तर तुला काही पॉइंट लक्षात ठेवायचे. आता एक अति महत्वाचा पॉइंट या पूर्ण स्लाइडवरचा, लो प्रेशर सिस्टीमला ऍसिटिलीन हा तिथं वर्क स्टेशन म्हणजे जिथं तुला वेल्डिंग करायचं तिथंच बनवलं जातं. ओके. कॅल्शियम कार्बाईडला वॉटर सोबत रिएक्शन देऊन ऍसिटिलीन गॅस हा प्रोड्यूस केला जातो. आणि तो मग ऑक्सिजन सोबत, ऑक्सिजनचा सिलेंडर असतोच. आणि मग त्यांचं तर माहितीच आहे तुला, फ्लेम करायचं, आग लावायचंय. आग लावणारे भरपूर आहे जगात, आग विझवणारे, सुख शांती देणारे कमी आहेत. सुरू वेल्डिंग आहे, मध्येच थोडे प्रवचन देऊन देतो मी. असो, तर ही रिएक्शन वगैरे, हे कॅल्शियम कार्बाईडचा फॉर्म्युला आहे H2 म्हणजे वॉटर, आणि दोघं एकत्र आले तुझं बनलं. आणि हा C2H2 हे ऍसिटिलीन. रिएक्शन गरजेची नाही आहे, तो शब्द लक्षात ठेव. कॅल्शियम कार्बाइड किधर गया, ये कॅल्शियम कार्बाइड. बघ बरं, स्क्रीन तर दूर आहे माझ्याहून, तुला दिसत असेल. कॅल्शियम कार्बाइड सोबत वॉटर रिएक्शन होऊन तिथंच ऍसिड. आता जागेवर जर तो ऍसिटिलीन प्रोड्यूस करत आहे तर त्यासाठी तिथं फिल्टर पण यूज करावं लागतं ऍसिटिलीन नोझल मध्ये एंटर करण्या अगोदर. कारण की यासारखा तो प्युअर नाही ना, काहीतरी इम्प्युरिटी येणार आहे. आणखी एक डिफरन्स झाला. ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम, हे मी बोललो होतो की एक स्पेशल केस आहे. आता गॅस वेल्डिंगला जी फ्लेम तयार होते नोझलला, बरं नोझल म्हणतात ना ते पुढच्या जिथून आग निघते त्याला, तिथं 3 प्रकारच्या फ्लेम आहे. ह्या तिन्ही फ्लेमवर एक तर डिस्क्रिप्शन येईल, तर 4 मार्क्सला, 2 मार्क्सचा नाही विषय, 4 मार्क्सचा. तिघांची डायग्राम आणि प्रत्येकाचे 2-2, 3-3 पॉईंट छान लिहायचे, 4 मार्क डन करायचे. आणि कदाचित डिफरन्स पण येऊ शकतो. 3 आहे, कोणत्याही 2 ला उचलतील आणि डिफरन्सही देऊन देतील. डायग्राम हे 3D तुझ्या समजण्यासाठी, 2D जरा पुढच्या याच्यात सबर कर. न्यूट्रल फ्लेम, न्यूट्रलच्या नावातच आहे, आणि तू क्रमाने लक्षात ठेव. न्यूट्रल, ऑक्सिडायझिंग आणि कार्ब्युरायझिंग. आता न्यूट्रल फ्लेम त्याच्या नावातच आहे. तुला विचारलं बाबा
निवडणुकीत तू कोणाला मतदान करशील, तू म्हणशील नाही भाऊ मी न्यूट्रल आहे, म्हणजे 50-50. मग तेच तिथं आहे. इक्वल, आता कोण दोन जात आहेत काय परत परत बोलू, ऍसिटिलीन ऑक्सिजन, हे 50-50 म्हणजे इक्वल व्हॉल्यूम मध्ये त्यांना सोडायचंय आणि फ्लेम जनरेट करायची. ऑफकोर्स बर्न झाल्यावर, इग्नाइट झाल्यावर इक्वल व्हॉल्यूम ऑफ O2 अँड C2H2. C2H2 मीन्स ऍसिटिलीन. कंझ्युम सराउंडिंग ऑक्सिजन. ओके, या फ्लेम मध्ये सराउंडिंगचा ऑक्सिजन सुद्धा कंझ्युम केला जातो फॉर कंबशन ऑफ ऍसिटिलीन. आणि कशासाठी यूज करतात, की स्टील साठी बाबा नाही महत्वाची. न्यूट्रल फ्लेम इज यूज स्पेशली फॉर स्टील, कास्ट आयर्न, कॉपर, अल्युमिनियम. हे 3 पॉइंट यायलाच हवे. नंतर कार्ब्युरायझिंग फ्लेम. आता ही 50-50 होती ना, म्हणजे दोघं सेम होतं. आता या दोघांमध्ये एकाला जास्त एकाला कमी केलं तर ही आणि ती बनणार आहे. आता बघ याच्या नावातच आहे ऑक्सिडायझिंग फ्लेम, एक हिंट लागली, त्याच्या नावात आहे ऑक्सिजन. मग कोण जास्त राहिली तर ऑक्सिजन, आणि जास्तीचा आहे त्याच्यासाठी आपल्याकडे एक वर्ड आहे एक्सेस. इन दिस फ्लेम एक्सेस ऑक्सिजन इज सप्लाइड विथ ऍसिटिलीन. ये सप्लाइंग excess oxygen. Used for fusion welding of brass and bronze. ब्रास, ब्रॉन्ज, कॉपर वगैरे, पितळ ऐकलंय ना. परत केमिस्ट्रीचं रिलेशन आहे. असो, हे एक्झाम्पल लक्षात ठेव. ठीक आहे. अनडिझायरेबल फॉर स्टील. काय अनडिझायरेबल आहे, कदाचित असा क्वेश्चनला घुमवून वाय ऑक्सिडायझिंग फ्लेम इज नॉट युजफुल फॉर द स्टील. मग तुला जस्टिफाय करता यायला हवं की वाय, बिकॉज इट जनरेट्स द ब्रिटलनेस. आता डक्टिलिटी, मेलेबिलिटी आणि ब्रिटल हे आपल्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज आहे. डक्टिलिटी म्हणजे वायर काढतात, जनरेट करता येतात. मेलेबिलिटी म्हणजे पत्रे बनवता येतात. आणि ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. जर स्टीलला ही फ्लेम यूज केली तर त्या वेल्डिंगच्या इथं ठिसूळपणा येतो, ब्रिटलनेस येतो. आणि ग्रेन साईज पण मोठी असते, लार्ज ग्रेन साईज तयार होते. म्हणून ही फ्लेम स्टीलला यूज करत नाही. आता बघ ही फ्लेम, हे तर नक्की लक्षात राहील तुझ्या. ऑक्सिडायझिंग, ऑक्सिजन जास्त, ऍसिडिटी कमी. मग तिकडं काय करायचं, कार्ब्युरायझिंग, ऑक्सिजन कम, ऍसिडिटी एक्स्ट्रा. हाय, एक्सेस ऍसिटिलीन रिझल्ट्स इन हार्ड अँड बिटर वेल्ड. ब्रिटल, जिथं हार्ड आणि ब्रिटल वेल्डची आवश्यकता आहे तिथं कार्ब्युरायझिंग फ्लेम आपण यूज करतो. आता नीट आहे का, याच्या डायग्राम तुम्हाला 3 या सेम दिसत असतील, पण सेम नाही बाळांनो. हा बाहेरचा पार्ट आणि मधली टॉर्च याच्यात फरक आहे. हे बघा, हे ते 3 बघ, ही पहिली फ्लेम, हे तेच पॉइंट आहे जे आता मी एक्सप्लेन केले. पण या डायग्राम जरा नीट बघा, कोणती कशी बघ. इथं हे कसं आहे, हे कसं आहे, याच्यात कसं आहे, याच्यात बघ हे किती छोटं आहे आणि हे अतिशय छोटं आहे. काय कुठं लक्ष, एकदा टेक्स्टबुक मध्ये बघ, या माझ्या डायग्राम पेक्षा तू टेक्स्टबुक मध्ये बघ. उगाच नाही तर म्हणशील आता कलरफुल ठीक आहे समजून दिला तुला, टेक्स्टबुक मध्ये नक्की पाहून घे. हा, आ गया भाई, ये लेक्चर का महत्व का पार्ट आ गया. फ्लक्स शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग, याला शॉर्टकट मध्ये SMAW, इथून त्याचा शॉर्ट फॉर्म या शिल्डेड मेटल आर्क. आता यातल्या काही शब्दांचा अर्थ सांगतो बरं. त्याआधी हे सेटअप अभि येतो, ते जसं गॅस वेल्डिंग होतं तसं हा सेटअप सुद्धा तुम्ही पाहिलाच आहे. हा सुद्धा पोर्टेबल आहे, कुठे घेऊन जाताय तो. ITI कॉलेजेसला आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, आणि तुमच्या वर्कशॉपला असण्याची घनदाट शक्यता आहे. गॅस वेल्डिंग कदाचित नसेल कॉलेजेसला, पण हे असू शकतं, कारण की गॅस वेल्डिंग एवढंच बोललो ना, एवढा प्रेशर वगैरे राहतो तर रिस्की राहतं ठेवणं. पण याच्यात काही प्रॉब्लेम नाही, हे इलेक्ट्रिसिटीवर चालतं. अगोदरच सांगतोय, जे एवढी बडबड केली मी रिलेटेड या सब्जेक्टशी रिलेटेड आतापर्यंत जवळपास अर्धा तास होण्यात आला, तर हे सर्व तुम्हाला लिहायचंय त्या त्या पॉइंट मध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीत कुठंच काही नाही, मराठी हिंदी नाही. आता अगोदर आहे, याच्यात इलेक्ट्रिसिटी सप्लाय AC पण चालतो, DC पण चालतो, पण DC मध्ये वेल्डिंगची क्वालिटी जरा छान येते, चांगली येते. हीच गोष्ट तुला तिथं छापायची. इट ऑपरेट्स ऑन अ AC as well as on a DC supply, but for a DC supply the welding quality is better. झालं ना, झालं ना, 2 ओळी भरल्या ना तुझ्या. आणि डायग्राम ही नाही काढायची, ही पण नाही काढायची, तर तुला समजण्यासाठी तुझ्या पुस्तकात पाहून घे, सोपी डायग्राम आहे, छान. असा टॉर्च दाखवायचा आहे, त्याची बॅटरीला आपण ती एक छोटी मोठी दांडी दाखवतो, असं आलं. बरं, नीट आहे.
ही ग्राउंड लॅम्प राहते, म्हणजे ज्या प्लेटला तुला लावायचं आहे त्याला ही लावली जाते. आणि इलेक्ट्रोड होल्डर आहे, यामध्ये रॉड धरला जातो. हा होल्डर समज माझा हात आणि इलेक्ट्रोड धरला जातो. आता या इलेक्ट्रोडला दोन कव्हरिंग आहेत. हे बघे मधलं, हा मधला जो इलेक्ट्रोड आहे तो कंझ्युम होणार आहे, म्हणजे तो वितळत जाणार आहे, फ्यूज होणार आहे. आणि त्याच्याच आजूबाजूला फ्लक्स कोटिंग आहे, फ्लक्स तयार करणार आहे. आता फ्लक्स काय भानगडे, तीन हीट आहे बाळा, कोणी सांगणार नाही रे. आता माझं कॉपी करतील आणि भविष्यात माहित नाही, अनेक काही काही लोक सांगतील, पण अगोदर सुरुवात करणार तर मी होय. आता बघे फ्लक्स, फ्लक्स म्हणजे काय, एक शिल्ड. याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे तुझ्या घरात जेव्हा आई, आता आईला कदाचित तुझ्या माहित नसेल, माहिती असेल सांगताना, जेव्हा एका पातेल्यात आपण, आई काही स्वयंपाक करते किंवा तू बनवतोय, मी बनवतोय, काही बनवतोय, तेल टाकलं, जिरं वगैरे लसूण टाकलं, त्यानंतर एक महत्वाचा सबस्टन्स आपण टाकतो, तो असतो हिंग. हिंग हिंग टाकली तर त्याच्यावर एक फ्लक्स तयार होतो, शिल्ड तयार होतो. शिल्ड म्हणजे आवरण तयार होतं. आता ती शिल्ड तयार झाली तर बाहेरचं कॉन्टॅमिनंट बॅक्टेरिया मध्ये जाऊ शकत नाही त्या पातेल्यात, त्या तेलात. आणि तिथं जनरेट झालेली महत्वाची हीट जी ते मधल्या वस्तू शिजवणार आहेत ते सुद्धा ते बाहेर जाऊ देत नाही काही काळासाठी. नंतर तू तर टाकशीलच काहीतरी जे तुला बनवायचं भाजीपाला ते, पण तेवढ्या वेळेत ते लवकर शिजते. याला म्हणतात फ्लक्स शिल्ड. आणि असा फ्लक्स याच्यात तयार होतो, हा जो ब्लू कलरचा दिसतोय हा. याचं काम असतं सराउंडिंगचं ऑक्सिजन आणि नायट्रोजनला तिथं जाऊ न देणे. द फ्लक्स इज यूज टू प्रिव्हेंट एंटरिंग सराउंडिंग ऑक्सिजन अँड नायट्रोजन टू द वेल्ड. वेल्डच्या जवळ जाऊ देणं प्रतिबंध करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी ते यूज. काय मराठी होऊन गेली माझी, ठीक आहे. इलेक्ट्रोड होल्डर वगैरे वगैरे मला वाटतं मी सांगितलंच. पॉवर सप्लाय सांगितला, फ्लक्स. बरं, मी आता हे एक्सप्लेन केलंच ना की इलेक्ट्रोड रोड हा जसा जसा हे जातो. बरं, हे कसं ऑपरेट, याचं बेसिक प्रिन्सिपल काय ते सांगून देतो. हे बघा, इलेक्ट्रिसिटी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे रॉड जवळ चिटकवले किंवा जवळ पण आणले तर त्यात पोटेन्शियल डिफरन्सवर डिपेंड असतं की त्यांच्यात स्पार्क तयार होईल. याचे उदाहरण तुझ्या घरातच आहे, एक असेलच, ते म्हणजे लायटर. गॅस शेगडी जनरेट करायला लायटर, लायटरला हीच सिस्टीम राहते, एक पॉझिटिव्ह राहतो एक निगेटिव्ह राहतो. जसं तू त्याला ऑपरेट केलं तर त्याचा छोटासा स्पार्क असतो. दुसरं एक्झाम्पल आहे ते तू, आजकाल मच्छरची बॅट निघालेली रॅकेट, त्याच्यातही स्पार्क होतो. एक थर्ड जे तुला शिकायचं सिलेबसला नेक्स्ट सेमिस्टरला जे, ते म्हणजे आयसी इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन. या सेमला ये फिजिक्सला आहे, ठीक आहे. इंटरनल कंबशन, त्याच्यात सुद्धा स्पार्क प्लग राहतो. पेट्रोल इंजिन मध्ये स्पार्क प्लगला सुद्धा हीच कन्सेप्ट राहते, पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या याच्यात स्पार्क जनरेट होतो आणि त्यालाच पोटेन्शियल डिफरन्स वाढवून दिला तर ते वेल्डिंग. आता वेल्डिंग मध्ये असा छोटूसा तो वेल्डिंग, लायटरच्या स्पार्कने तो होणार नाही वेल्डिंग. आपल्याला त्या मेटलला मेल्ट करायचंय, या इलेक्ट्रोडलाही मेल्ट करायचंय. तो आता पाहिले ना आपण, मेल्टिंग पॉईंट किती हाय, हजारो डिग्री सेंटीग्रेडला आहे. म्हणून एका प्लेटला निगेटिव्ह सप्लाय दिला जातो आणि इलेक्ट्रोडला पॉझिटिव्ह उलट. आणि मग जसं ते जवळ घेऊन गेले इलेक्ट्रोड का लगेच त्यांच्या स्पार्क होतो, हाय हीट तयार होईल आणि मेटल मेल्ट होईल. इलेक्ट्रोड जो इलेक्ट्रोड आहे तो रॉड तो सुद्धा मेल्ट होईल आणि ते वेल्ड म्हणजे ज्या दोन मटेरियलला तो मेटल प्लेटला मटेरियलला वेल्ड करत आहे, जॉईन करत आहे, तिथं ते मटेरियल फ्यूज होऊन भरलं जाईल आणि वेल्डिंग पूर्ण होईल. या प्रक्रियेदरम्यान या इलेक्ट्रोडच्या सराउंडिंगला असलेला फ्लक्स वोटिंग सुद्धा मेल्ट होईल आणि त्याचं काम काय आहे, फ्लक्स तयार करणे. आणि मी आता जसं सांगितलंच तुम्हाला, असं छान हे आहे बाबा. आणि इतकं मस्त मस्त लेक्चर झालंय. याचा सेकंड पार्ट, हे चॅप्टर आणखी अर्ध बाकी आहे महत्वाचं. 1000 लाईक जेवढ्या लवकर होतील तेव्हाच ते पुढचं पार्ट येईल, अन्यथा नाही. टाटा बाय.